कैसा लगा देखो? बहुत अच्छा लगा, बहुत मजा आया. हाँ. खूप मजा आली आम्हाला. हाँ. आणि आम्ही तिथे गोगीला पण भेटलो, तारक मेहताच्या. हाँ. ग्रेट एक्सपिरियन्स. आणखी आणखी खूप चांगले चांगले परफॉर्मर्स होते. हाँ. त्यातला हा पण आहे. हाँ. हल्के में नहीं लेने का भाई को. ही इज अ वेरी गुड परफॉर्मर. ये समय ये अगर आप वो तारक मेहता का उल्टा चश्मा देखते होंगे तो अगर आपने गोगी अगर देखा होगा इसमें गोगी हेलो कैसे हो आप लोग सब. लेकिन यार ऑल द बेस्ट. मराठी में आप और करते रहो भाई. और बहुत लोग टीचिंग मी बिकॉज इट्स वेरी इंपॉर्टेंट. एडम रुद्रा अभिषंचंतो तर आपण थिएटरला आलेलो आहे. आपण थिएटरमध्ये जाऊ. अरे यार हंसू नका यार. जो आपको कंफर्टेबल. लिखू तो ये लिखू कि तुम मुझसे प्यार नहीं करती. सगळ्यांना मराठी समजते. स्टँडअप काय करू. स्टँडअप करू का पोएट्री करू का शायरी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय मुंबईला. आपला शो आहे, खूप वेळ झाली निघायला, त्याच्यामुळे आता आपण घाईघाई निघतोय आता इथनं. आता आपण आपल्या होमटाऊनला आहे नांदगावला. तर आता आपण पहिले आता महाशिवरात्री असल्या कारणाने आपण पहिले महादेवाच्या मंदिरात जाणार आहे. तुम्हाला ही महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आपण सगळ्यात पहिले महाशिवरात्रीच्या निमित्त मंदिरामध्ये पहिले भेट घेणार आहे, नांदेश्वर मंदिरामध्ये. मग त्यानंतर आपण कुठं जाणार आहे. चला आता पहिले मंदिरात जाऊ. एडम रुद्रा अभिषंचंतो श्रुताः सहस्राणां यो प्रति नीलग्रीवा विलोहितादीनो विश्वज्ञानः अधिभ्योऽहं व्रतपते बृहत्तमेभ्यो विकृतेभ्यो नमो. सेना नमो अश्वपते नमो दक्ष्ण. तर भाई आता आपण खार रोडला आलेलो आहे. मधले काही टेक घेता आले नाही कारण खूप जास्त घाई होती आणि गाडी पण लवकर असल्या कारणाने आपण लेट झालो होतो. त्यामुळे आता आपण डायरेक्ट आता इथं खार रोडला आलेलो आहे. तर आता आपण डायरेक्ट थिएटरला चाललोय. आज आपलं पहिला शो आता आपला हॅबिटेटला आहे. आता आपण पहिल्या हॅबिटेटला जाणार आहे. मग हॅबिटेटला गेल्यानंतर मग लाईव्ह स्टोरी गोरेगावला जायचं आहे. तर चला आता आपण डायरेक्ट थिएटरला जाऊया. आपल्याला साईडला पुढे जायचं आहे तिकडं. तर भाई आपण थिएटर जवळ आलेलो आहे. हे आपलं थिएटर. तर आपण थिएटरला आलेलो आहे. आपण थिएटरमध्ये जाऊ, लोकेशन घेऊ, कोण येईल घेऊन नाही. तर भाई आता आपण चाललोय थिएटरमध्ये खाली. भाई आपण आता इथं थिएटरला आलोय. आता थोड्याच्या वेळात आता आपला शो चालू होणार आहे. मग बघू पुढं आता काय होतं काय नाही. खूप दिवसानंतर आलोय शोला, भीती वाटते थोडी. तर मग आता बघू काय काय नाही. लिखूं तो तुम्हारा नाम लिखूं या तुमसे जुड़ी यादें लिखूं. लिखूं तो ये लिखूं कि तुम मुझसे प्यार नहीं करती. कि लिखूं तो ये लिखूं कि तुम मुझसे प्यार नहीं करती, या ये भी लिखूं कि तुम मेरे बगैर रह भी नहीं सकती. लिखूं ये दूरियां लिखूं या फासले लिखूं, या वो तुम्हारे घर पे आना और बस तुम्हें देखना और बहाना कुछ और हो. कि लिखूं ये दूरियां लिखूं या फासले लिखूं, या वो लिखूं जो तुम्हारे घर आना और बस तुम्हें देखना और बहाना कुछ और हो. लिखूं तो मैं बस तुझे अपना लिखूं, लिखूं तो बस अपनी एक कहानी लिखूं, और उस कहानी में बस मैं तुझे आवाज लिखूं, कि मैं जब भी लिखूं बस तुझे लिखूं. और एक होता है ना कि एक शख्स पूरी दुनिया हो सकता है, ठीक है. तो वो है तो खुशी और वो नहीं तो कभी खुशी कभी गम. मतलब थोड़ा रिलैक्स भी फील होता है. और जब वो पर्सन अपनी जिंदगी में होता भी नहीं तो चिड़चिड़ापन भी होता है. तो उसमें मैंने कुछ लिखा था कि
कि मेरे मोहब्बत का तू ही आखिरी राज है, कि मेरी मोहब्बत का तू ही आखिरी राज है, तेरे जाने के बाद मेरी महफिल उदास है। कि जो बन रहा हूं तेरे लायक में, देख मेरा दिन ये आज है। कि जो बन रहा हूं तेरे लायक में, देख मेरा दिन ये आज है। रानी है तू मेरे महल की, तेरे सर पे मेरे रियासत का ताज है। एक मेरे मोहब्बत का तू ही आखिरी राज है। और तर भाई आता शो संपलाय आणि आज आपल्या संघ आहे सदप. सदपचा पण परफॉर्मन्स होता आज. सदपने पण एकदम क्वालिटी परफॉर्मन्स केलाय. आता सदप आणि मी दुसऱ्या शोला चाललोय, लाईव्ह स्टोरीला गोरेगावला. तर सदप काय बोलशील? आम्हाला फर्स्ट परफॉर्मन्स मध्ये माझा फर्स्टच होता हॅबिटॅट मध्ये परफॉर्मन्स. इट वॉज व्हेरी गुड आणि ह्याने पण खूप रॉकिंग केलंय तिकडे. आता आम्ही सेकंड शोला चाललोय, तिथे पण आम्ही खूप काही गोष्टी करणार आहोत. व्हेरी एक्सायटेड. तर आता आपण गोरेगावला जाऊ आणि गोरेगावला बोलू. सर भाई आपण आता इथं आलेलो आहे रासद स्टेज. रासद स्टेजला आपण आलेलो, खूप वेळ झाला आपल्याला तिथून निघायला आणि ट्रेन पण आपल्याला भेटेल, त्याच्यामुळे आपण मधले टिक घेतले नाही. घांगा इथं आलेलो आहे. आता आपण फ्रेश वगैरे झालोय, आपण थिएटर मध्ये चाललो. MMA फायटीचं ऑडिशन चाललेलं आहे करणार मध्ये, तर आता बघू शकतो आपण. तर चला आता आपण पुढं थिएटर मध्ये जाऊ. मी मूळचा राहणार नांदगावचा आहे. हिंदी माझी थोडी 19-20 आहे, त्याच्यामुळे थोडं समजून घ्या. ओके ओके. तर मी यावेळेस काही लिहिलं नव्हतं, कारण प्रत्येक वेळेस काय होतं, 2-3 वेळेस असं झालं माझी गाडी सुटून गेली. समजतंय सगळ्यांना का हिंदीत बोलू? मराठीत बोलू का हिंदीत बोलू? तो हर बार क्या होता है मालूम है क्या, मेरी ना गाड़ी छूट जाती है. ठीक है, तो मतलब मैं यहाँ से 350 किलोमीटर दूर रहता हूँ, तो हर वक्त मैं प्रिपरेशन कर लेता हूँ, सब ठीक होता है. लेकिन एंड पर सुबह 6 बजे गाड़ी होती है तो गाड़ी छूट जाती है. तो लास्ट टाइम भी यही हुआ, तो इसकी वजह से मैंने टाइम पे सोचा कि इस बार पहले गाड़ी पकड़ूंगा फिर लिखूंगा. ओके, तो एक इस पे लिखा था, जिंदगी में तो अभी कोई है नहीं, लेकिन म्हणजे आयुष्यात तर तसं कोणी नाही माझ्या, पण आता सध्या कसं आहे का लिहायचं जर म्हटलं तर असं तुटलेलं याच्यावर लिहायला लागतं नाही का. बघ अरे यार हसू नका यार, जो आपको कंफर्टेबल. भाई मस्त ना मग ठीक आहे झालं का ताई 2 मिनिटं. लेकिन यार ऑल द बेस्ट. मराठी में आप और करते रहो भाई. और बहुत लोग और सिखा रहे हैं. He's teaching me because it's very important. तर तुम्ही यांना ओळखलं नसेल, ही करण जोहर आहे. ये आपले करण जोहर बनतात. आओ समय आओ. ये समय रहना नहीं है. ये समय रहना नहीं है, पर ये समय ये अगर आप वो तारक मेहता का उल्टा चश्मा देखते होंगे, तो अगर आपने गोगी अगर देखा होगा तो ये गोगी. हेलो, कैसे हो आप लोग सब? जमुना पार देखा होगा तो उसमें मैं हूँ. करण जोहर वाला एड देखा होगा वो मैं हूँ. या बड़ी, और मेरा खास दोस्त है ब्रो. अरे यार ब्रो भाई के लिए all क्रेज ये है क्या, लेकिन ये किसके लिए बन रहा ब्लॉग बन रहा है. अच्छा, भाई अपना बहुत बढ़िया रैप कर रहा है. ठीक है भाई एक्टिंग बहुत अच्छी करता है, पोएट बहुत अच्छा है यार, इंसान सबसे ज्यादा अच्छा है. भाईजान मतलब एक आप मतलब आपको करण जोहर की तुलना मिल रही है तो हाउ फील लाइक? हाँ बहुत अच्छा है यार, स्टार आदमी है. जो करण ये समझ लो एक बात. अभी ये समय रहना नहीं, जो करण जोहर ने जो रोस्ट किया उसके बारे में क्या बोलोगे? समय रहना बोल रहना बोला मैंने. पूरा समय बोलता ना तो चल जाता. सॉरी समय रहना करण जोहर को नहीं मुझे नहीं किया. सॉरी, इसने कैरेमिनेटी ने किया. हाँ कैरेमिनेटी ने बोल किया. गया था. क्या बोलोगे इस पे? ठीक है, मस्ती कर रहे हैं सब, मजाक मस्ती तो चलता रहता है. ठीक है, तर भाई आप क्या बोलोगे? बट आई गेस वही बोला. नहीं उन्होंने बोला, मैंने कुछ नहीं बोला. ओके. वो बोल नहीं पाए इसके लिए बोला. आता आपला शो संपलाय, आपण थिएटरच्या बाहेर निघलोय. कैसा लगा देखो? बहुत अच्छा लगा, बहुत मजा आया. हाँ. खूप मजा आली आम्हाला. हाँ. आणि आम्ही तिथे गोगीला पण भेटलो तारक मेहताच्या. ग्रेट एक्सपिरियन्स. आणखी खूप चांगले परफॉर्मर्स होते, त्यातला हा पण आहे. हल्के में नहीं लेने का भाई को. ही इज अ वेरी गुड परफॉर्मर. इतना ही तारीफ कर सकती हूँ बस. चहा पाजणार आहे पुढं म्हणून चालू आहे सगळं. गजब बेइज्जती है. हलके में मत लेना म्हणे.
मैडम वेरी इनोसेंट गाइस, हाँ। वेरी इनोसेंट। झूठ नहीं बोलती हूँ, अच्छा परफॉर्म किया इसलिए बोला, वरना मैं नहीं बोलती। Thanks. Love you. थँक्यू. मॅडमने पण खूप चांगला परफॉर्म केला, फक्त नशीब आमचं थोडं बोगस होतं का आम्हाला लाईव्ह स्टोरी भेटली नाही त्यांना परफॉर्म करायला. चालतंय, आता चहा प्यायला चाललोय. सगळी गँग कुठं चहा प्यायला गेली. दीपा गँग चालली पुढं. तर आता आपण चहा पिऊ आणि मग डायरेक्ट घरी निघू. तर आता आपला शो संपलाय. आता मॅडम पण चाललंय. आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर सांभाळून अलविदा. बाय बाय, नाइस टू मीट यू, सी यू. नाही, आता आपण आलोय अंधेरी मेट्रो स्टेशनला. तर आता आपण इथून आता आलिशान भाईकडे चाललोय. आता आलिशान भाईकडे जाऊन आपण आता पुढचा आता विषय करणार आहे. तो विषय तुम्हाला सांगतो, जुळलेले राहा. तो बोलने में, ठीक है. तो मोहब्बत को बोलने के लिए एक सबसे इजी रास्ता होता है, वो है दारू. ठीक है. तो उस पर एक शायरी थी कि काश वो मेरे हक में फरियाद कर सकती, कि काश वो मेरे हक में फरियाद कर सकती, काश वो मुझे अपने यादों से आज़ाद कर सकती, और मैं भी कभी उसे पी के फोन नहीं मिलाता यारो, अगर उसकी तस्वीर मुझसे बात कर सकती. ठीक है. जोश में हो आप सब, जिवंत आहेत सगळे. नक्की मराठी समजते कोण नाही? सगळ्यांना मराठी समजते. ठीक आहे. स्टँडअप काय करू? स्टँडअप करू का पोएट्री करू का शायरी करू? तुम्हाला काय वाटतं? काय करू? काही पण कर बाबा. ठीक आहे. मॅडम आपलं नाव काय? निकिता. नको, माझ्या बहिणीचं नाव आहे निकिता. ठीक आहे. वाल्मीकि भाई, वाल्मीकि भाई का कोई बोल सकता है क्या? गाइस, टमाटर वाली सांस सिद्दीकी है. हम चाय पिया है, हम चाय पिएगा प्रधानमंत्री बनेगा. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. हाँ मेरी जान, पानी पौधों के लिए होता है, बियर इंसानों के लिए. चाय बनाएगा तो प्रधानमंत्री बनेगा. राइट. हंसा तो फंसा, नहीं तो फंसा. हमारे गांव वाले अंकल हैं, बहुत ईमानदार, बहुत अच्छे हैं. बस दूध में पानी मिला देते हैं, बस यही है. कस्टमर देखने का क्वेश्चन तो नहीं लिया. नहीं आता. तर भाई आता आपण आलो इकडं आलिशान इकडे. आपला ताबीज तो 7 साल की उम्र में ये मेरा पहला ब्लॉग है, और कबर बनने से पहले हमारा करियर बना दे. ये छोड़, ये सिगरेट किसने दिलाई तेरे को मालूम है? एक बंदे ने दिलाई. उसका फोन है, आ जा. मेरे को भी दिलाना वो. राइट. भाई तर काय विकार लागतो चालू बघितलं ना. इन्होंने दिलाया मेरे को. लौंडे को खराब कर दिए तो आप दिलाए भाई उसको. क्यों? वो बोला दे. वो बोला दिला दी फिर. सिगरेट दिला दी. ऐसा आप जनरेशन को बहुत अच्छी सीख देते हो. गंदे आदमी. ए वीडियो बंद कर वीडियो. तुम्हाला समजतो नाही. व्हिडिओ बंद कर. काय झालं तुमच्या? काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आधी मला. तर भाई आपले शो वगैरे संपले. तर आपण आता एक नाही हुआ पहली, आता 3 शो झाले कम टू माय आज. नो राहुल इज सीट. आज आपण 3 शो केले. रेकॉर्ड ब्रेक केला आपण. हा डायरेक्ट लाईव्ह एका दिवसात 3 शो केले भाई आपण आज. आणि 3 शो करून आज आपण मोकळं झालेलो आहे. आणि फायनली आपण आपल्या आलिशान भाईला भेटलेलो आहे. एक तो आपने जीता भी ट्रॉफी, ये हमको बहुत बुरा लगा. हाँ हैबिटेट में जीत का. हैबिटेट में जीत क्या? थैंक. ऐसे जीतते रहे, एक दिन तू जरूर नाकाम. आगे किधर जाने वाले आपण? बहुत गरीब आदमी है भाई, मतलब जमीन से उठ के आया है. लोग ना जमीन पे गिरते हुए खाई में गिरा हुआ इंसान. अरे यार, तीनों पैसे हम लोग दे देंगे. 3 दिया. प्याज कहाँ से छूटती है भाई?
भाई आगे का प्लान किधर का है? आगे प्लान है कमाटी को। चलो मतलब आता जे असेल ते पुढे असेल, आता बघू आपण. चालू. तर भाई आता आपण सगळे शो करून आता घरी चाललोय रूमवर. तर आता रूमवर जाऊन आता आपण झोपणार आणि उद्या आता आपण वापस जाणार. तर आज खूप मजा आली, खूप एन्जॉय केला होय. कारण 3 शो झाले, जप्पत झाली, किल केली. आता इथून मोस्ट रोटेशन लावू. हेड रोटेशन अंधेऱ्यावरून प्रभादेवी आणि प्रभादेवीवरून डायरेक्ट रूम होतो. चला आता मेट्रो स्टेशन. आता इथून आता आपण मेट्रो स्टेशनला चाललोय. आता मेट्रो स्टेशनला चलतोय, बघू आपल्याला मेट्रो भेटते. आता भाई निघलोय. आता आपण हे मेट्रो स्टेशन आहे, तर आपण तिकीट वगैरे काढून आता चाललोय. आता मेट्रो येईल. एकदम खतरनाक जाम झालोय डायरेक्ट. एवढा खतरनाक जाम झालं एकदम भाई. अंधेरी वर्सोवा, त्याच्यानंतर खार रोड, एवढा बँड्रा, एवढं जाम झालोय ना भाई. खतरनाक. आता रूमवर चाललो, जेवण वगैरे करून मग बघू आता पुढं परत. आता आकाश जॉबचा काही जायचं पण प्लॅन करू. काय करू, गाडी आली, थांबा गाडीत बसतो. तर भाई आता आपण अंधेरीला उतरलोय आणि आता अंधेरीला उतरून आता आपण चाललोय प्रभात येते का. बघू शकता तुम्ही सगळे दुकानं वगैरे बंद होऊन गेले भाई. टाइम झालाय रात्रीचे 10 वाजून. तर आपण आता अंधेरीला उतरलोय. आता अंधेरीला उतरून आपण आता लोकल पकडून प्रभादेवी जायचं. आज 3 शो झाले, त्याच्यामध्ये काय बोललो ते व्हिडिओमध्ये दिसायलाच, पण सांगा पुढं. आता तिथून निघलोय आपण. लाज वाटते तो काढायची खरं सांगायला तर गेलं, पण करावं लागतं. आज जर लाज मारली, सगळ्या काही गोष्टी केल्या तरच आयुष्यात पुढं जाणार. लाजला नाही पाहिजे. तर आपण पहिले लोकल पकडू. आपले लोकल आलेली, आता लोकल पकडून पहिले जाऊ घरी जाऊ आणि घरी जाऊन निवांत बोलतो. थांब. तर भाई काल रात्री आपल्याला जास्त टाइम होऊन गेला, त्याच्यामुळे काल आपल्याला टेक घेता नाही आले. काल लेट आलो आणि त्याच्यामुळं मग जेवण वगैरे केलं, डायरेक्ट झोपून घेतलं होतं. मग आता उठलो होतं. मग आता आपण ब्लॉग कम्प्लीट करतोय. भाई काल रात्री खूपच जाम होऊन गेलो होतो, खतरनाक मध्ये जाम. तब्येत बिघडून गेली, म्हणजे ऑलरेडी तब्येत बरोबरच नाही खूप दिवसांपासून. तर मग त्याच्यामुळं काढलं तरी मी कसं तरी गेलं. काल म्हणजे का, काल आपले 3 शो झाले भाई. डायरेक्ट एक सोडून 3 शो झाले. 3 शो आपण कम्प्लीट केले. सगळ्यात पहिला हॅबिटेट केला, त्याच्यानंतर आपण गोरेगावला गेलो लाईव्ह स्टोरी केला. त्यानंतर तिथं आपल्याला परत एक लागला वर्सोवाला माईक चेकला. मग तिथे जाऊन आपण स्टँडअप केलं. तर भाई का विषय असा होता, काल विषय असा झाला की काल मी ना म्हणजे खूप दिवस झाले स्टेजवर चढलेलो नव्हतो ना. तर मग तिथं माहिती थोडी एका ठिकाणी जमलिंग झाली, पण माझ्याकडे एक ऑलरेडी स्क्रिप्ट तयार होती. तर मग मी ती बोलून जाते. ती म्हणजे का, ती असं जुनी स्क्रिप्ट होती लिहिलेली, तयार असल्या कारणाने माझ्याकडे ती मी बोलून टाकली ती. म्हणजे खूप छान असा शो झाला काल. ब्लॉग पण झाला आपला. म्हणजे काल आपल्या 3 गोष्टी झाल्या बघा. 3 शो झाले, एक ब्लॉग झाला, म्हणजे 4 गोष्टी आपल्या काल होऊन गेला. ब्रेक घेतला होता मध्ये म्हणजे थोडे खटके पडून जाते माझे. मी राहतो एकदम व्यवस्थित, राहतो माझे परत खटके पडून जातात. खटके पडायचं कारण असं का, लय मोठी गोष्ट आहे. म्हणजे तिथून मी लोक मूव्ह ऑन, म्हणजे लोक डिप्रेशन मध्ये असतात, ते मूव्ह ऑन होतं ते चालतं. माझं तसं नाही. मी 5 दिवस डिप्रेशन मध्ये राहील, 2-3 दिवस मूव्ह ऑन करायला लागून जाते, मग 5 दिवस परत चांगलं राहील, परत डिप्रेशन मध्ये राहील. म्हणजे खटके पडत चालतात माझे. खटके पडायचं कारण म्हणजे असं का आयुष्यात पण खूप मोठं दुःख आहे भाई. मी ते दुःख संग घेऊन चाललेलो आहे. दाखवत नाही लोकांना. आपलं दुःख दाखवायचं नसतं लोकांना. आयुष्यात जगायचं असतं फक्त, ते घेऊन चालायचं पुढं. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, कुठल्या गोष्टीचा शो ऑफ नाही करायचा. आता मी जर शो ऑफ करायला गेलो तर मग मी पण मग लोकांसारखे रील काढले पाहिजे, नाचतं तसं नामकन धमकन फलानं, मग असंच झालं आणि तसंच झालं. त्याच्यावर त्या गोष्टी आपल्याला जमत नाही. हा केल्या मी ह्याच्या आधी, असं नाही का केलं नाही, केल्या मी पण डेंगपणा केला. पण आता कसं मॅच्युअर्ड व्हावं लागतं काही गोष्टींमुळं. तर फक्त मला ही गोष्ट बोलायची की तुम्ही पण काहीतरी करा भाई, बसू नका. खूप माझे पण चांगले जवळचे मित्र आहेत का, ते पण प्रेमापायी खच्ची झाले बसलेले. त्या माझं त्यांना पण सांगणं का, उठा काहीतरी करा. असं नाही का प्रेमात खच्ची आम्ही पण नाही झालो, आम्ही पण झालोय. पण भाई आम्ही तिथंच नाही राहिलो, तिथून निघलो. हा का त्या व्यक्तीला विसरता नाही आलं, ती व्यक्तीच आपल्याला सर्वस्व असते.
पण कसं असतं काही गोष्टी आपल्याला सोडता नाही येत ना भाई, तर धरून पुढे झाला. आता माझं पण प्रेम होतं, माझं पण प्रेम मी सोडलं नाही, धरून पुढे चालतोय, सगळ्या काही गोष्टी आहे. पण कसं आहे आपल्यामुळे ना भाई तर समोरच्या व्यक्तीला पण त्रास नाही झाला पाहिजे. आपण आपल्या आयुष्याकडे लक्ष देणं पण खूप महत्वाचं असतं. आता माझं प्रेम होतं, पण त्यामुळं सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात. जे असेल ते तर फर्स्ट प्रायोरिटी ही तुम्ही तुमच्या करिअरला दिली पाहिजे आणि मग त्याच्यानंतर ज्या गोष्टी असेल त्या केल्या पाहिजे. बिकॉज वेळ निघून गेले तर काय फायदा नसतो. मी जी माझ्या आयुष्यातले 4-5 वर्ष घालवले त्याच्यामुळे तुम्हाला पण सांगणे म्हणजे घालवले नाही तर चांगलेच गेले माझ्या आयुष्यातले 4-5 वर्षात. ती व्यक्ती सांगा असताना आणि ती व्यक्ती आज पण माझ्या आयुष्यात नाही तर आहे म्हणजे नाहीच आहे ती व्यक्ती. तिचं लग्न वगैरे झालं, आता तिला पोरगी पण झाली बिचारी. आता अजून पण ती नांदवळमध्येच आहे म्हणजे गंज त्या दिवशी ती दिसली पण मला ती होती, तिची एक मैत्रीण होती, परत त्याची अजून एक मैत्रीण होती, बॉबकटवाली गाडी चालवत होती ती, तिघी जणी चालल्या होत्या. तर मग बघितलं त्या दिवशी तिच्या मैत्रिणीने बघितलं बाई, ती साडी वगैरे घातली होती, संक्रांत होता त्या दिवशी, बघितलं वगैरे नाही निघून गेली. तर आपण तर मग नाही मनावर म्हणजे वाईट वाटलं आपल्याला पण मनावर नाही घेतलं आपण त्या गोष्टी, तर सोडून द्यायचं असतं. काही गोष्टी एवढं धरून नाही चालायचं. म्हणजे एवढंच म्हणायचं आहे. हा ब्लॉग बघितला असेल पूर्ण तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, एवढंच बोलून. आणि अजून पण येणारे छान छान व्हिडिओ. एक खूप मोठ्या व्हिडिओवर काम चालू आहे माझं, रील काढत नाही काही नाही, त्याच्यामुळे तेच कारण आहे का इलेक्शनचे पण कामं चालू होते आणि त्याच्यामुळं आता ते इलेक्शनचे कामं लागले तर त्या कामामध्ये मी एवढा फसून गेलो ना भाई, ते इलेक्शनचेच कामं करायला लागू राहिले मला. पण ऍक्च्युअली मध्ये त्या इलेक्शनच्या कामामध्ये पैसा मला मामावर भेटू राहिला, पैसा खूप भेटू राहिला, पण तो पैसा माझ्या काही कामाचा नाही. कारण तो पैसा मला फक्त आज 1-2 वर्ष काम येणार, 2-3 वर्ष म्हणजे ते काम झालं. पण मला ते आपली फील्ड नाही, आपलं कंटेंट वेगळे, आपली फील्ड वेगळी, ते फक्त आपण एक केलं होतं कारण ते बरे. तर खूप मोठं माझं एका व्हिडिओवर काम चालू आहे, ती व्हिडिओ लवकरच येणार आहे भेटीला. तर फक्त सपोर्ट राहू द्या, जुळलेले राहा, कंटिन्यू आपल्याला हे भेटत नाही तर मग असं काही नाही, पण राहा जुळलेले. ठीक आहे, नमस्कार, धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची, जेवण वगैरे करा. व्हिडिओ आवडले असेल तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे.